तर हॅलो मित्र आणि त्यांच्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या न्यू व्लॉगमध्ये. कारण इतक्या दिवसांपासून व्लॉग्स नाही पडत होते, कारण मी थोडासा टाईमपासच करत होतो, काही नाही, बाकी काही नाही. आळस, कंटाळा या सगळ्या गोष्टी. आणि बाकी तर आता कसं जरा क्वालिटी तुम्ही इनहॅन्स बघत असणार, तर हां, तर क्वालिटी इनहॅन्स आहे. आणि आता मी आहे रेल्वे स्टेशनवर. तर मेन टॉपिक हा आहे की आम्ही आज जाणार आहे माथेरान. आम्ही म्हणजे मी, प्रथमेश तर तिथं बसलेला आहे माझा, तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही शॉर्ट्स बघत असणार. तर तो आम्ही जाणार आहे आज माथेरानला. तुषार म्हणजे आमचा अजून एक मित्र येतो आहे, तो जळगाववरनं येतो आहे. आम्ही आता पाचोरा जंक्शनला आहे, तो जळगाववरनं ट्रेनमध्ये बसलेला आहे. ट्रेन येते, मग आम्ही इथनं जाणार आहे आणि पुढं आम्ही कल्याणला भेट देणार आहे. कल्याणला बाकीचे मित्र आहेत आमचे, 3-4 मित्र अजून. आणि मग कल्याणला बाकीचे मित्र भेटल्यानंतर मग आम्ही तिथनं जाणार सरळ माथेरान. तर मग तुम्हाला ही जर्नी एकदम सुरळीत दाखवणार आहे. माथेरानचं नेचर कसं, सध्याला पावसाळा चालू आहे, तर व्लॉगची सुरुवात ट्रेन येण्यातच आहे. येण्यातच म्हणजे तो जो लाईट चमकतोय ना, हां, हे बघा, आली ट्रेन. काही विषय नाही. आता त्याच्यात आमचा एक गडी, हे पहिला गडी डायरेक्ट पहिली लागलेली अवदसा नष्टर पनवती नाटती अशी बाहेर येईल, आम्हाला हात देईल, मग आम्हाला मदत घुसायचं. पहिले लागलेली 7:30 अवदसा, नष्टर, लचंड, विघ्न, अपशगुन. ताई मित्रांनो, मी तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट ट्रेन मध्ये. तरी ओ वा, बस रे हो, बस अरे तू इसका जीवी ना बसण्यात आलेलो आहो. तू 3-4 दिवस हा ब्लॉग अपलोड कर दो, आता लगेच तो कर दो, नाही तर घरचे आवडले. 3-4 दिवसात 3-4 दिवसाला करत होतो रे, घरचे तिथे जाऊनच फोन लावते, घरी कुठे गेले होते. नाही रे, लगेच थोडी करणार आहे. तरी 1 दिवसचा गॅप होईनच अपलोडिंग. रे तू किती ठीक आहे भाऊ, 3-4 दिवस बस. काय परत हा. तू काही कसं ते काही सगळं बिगला काय हो, ये थोडेसे आपले पट्टा गिट्टा विल्लो होतो डायरेक्ट. बेकार खेळ बेकार खेळ बेकार म्हणजे मावरती 3 महिने केला होतो अमरावती मध्ये. काय करावं जेल मध्ये? हे बघ, 8 दिवस झाले फक्त सेंट्रल जेलून सोडून कटिंग करतात तिथे. सेंट्रल जेल मध्ये 302 ते कोण होता याच्यावरती 300 काय करत नाही भाऊ, तर मारतो ना तर मरतो. याच्यावरती पॉस्कोची बाई पास्को याच्यावरती आणणार पास्को म्हणजे त्याच्या 307 आलाय. हा? तो 307 आलाय. मग माझ्यासोबत काय कुठे जातो सोबत? सोबतच आहे तू येड्या. सोबत जर का भेटलो ना वेंजो, कुणाला आणतो ना मी. असं आई शपथ, काय मारलं त्या बाप, सुकाडून हिंडले का काढू शकतो. नाद करते काय? मूर्ती काढू शकत आपण. हो, हे याच्यावरती काय नसते. काय हिंमत महत्वाची असते. काय हिम्मत आहे मर्दा, तो मदत आहे बंदा. हा, अरे हिंमत आहे तर किंमत आहे. मध्ये पण एक ताप मारली गार होत बघा चाटू. हा? एक ताप मारली माणूस पुढचा गार पुढे जाऊन एक ताप मारली तरी सगळे भेटणार आहे. तंबाखू भेटते सेंट्रल जेल मध्ये, गांजा भेटते, जेल मध्ये का त्याचं म्हणणं जेलमध्ये चांगलं सगळं. काय सांगत असते कसं बसणं ते सगळ्यांसमोर जाणं पडतं म्हणून. पैसे टाकावं लागतं आपल्या अकाउंट मध्ये. आपल्या सेंट्रल नंबर सेंट्रल जेल नंबर निघते आपला, त्याच्यात अकाउंट मध्ये पैसे पडले का आपले, काय पण काय कॅन्टीन आहे तिथं आतमध्ये. हा,
दानाबडीन मध्ये एकदा अमरावती मध्ये 3 महिने होतो. इथं 2 महिने होतो अकोलामध्ये आपल्या. कोणतं चांगलं आहे? चांगलं कोणतं आहे? अमरावती वास याच्यावर नाही खरोखर सांगतो बरं, अमरावती चांगलं आहे. भांडाचा विषयच नाही रे. कधी जळगाव मध्ये गेला ना मध्ये जळगावच्या मध्ये कोण नाव तुला गांजा गुंजा सगळं पाऊस आम्ही मध्ये तू जे पाहिजे ते भेटीत. त्या भीतीच्या मागे उभा राहिलो बघ पुढे चालायचं ना बाई आता असतो मध्ये मग काय रडू? आता असू नको आता माझी अरे भाई चला कोण डब्बू मजा करून घेऊ आता नाही ना रे. आपलं साथी तर हो चल चालेल ना. चल ना. काय विषय चालू नव्हते सांगितलं सांगतो फक्त. तो रुमाल जाईन नाही लागत सोडले. सांगतो फक्त ये आणलाय का नाही भाई आमच्या ऐसे घेतलं का 1-2 काल घेऊन जातो त्यामधलं पैसे नाही जड आहे बा. कसा बोलते रे? बोलणार रे भाई. अरे पोरशे का बैसे अरे प्रूफ तर दाखव काहीतरी नर हे क्या माझा आहे? तिले आता लोक म्या नाही पाहिलं हा म्हणून राहिला की तू दाखवून दे. कुठून दाखवतो मग एक सांगશે ना फोर्स आहे का बैस टाका मग अंगावर घासले. हा? काय म्हणला ना काय नाही त्याच्या भाषेत सांगतो अमरावती साईडचा आहे. तू बोगी मध्ये काय कराल पट्टा गिट्टा काढून एकदम धमके देत होता लोकांना डायरेक्ट पट्टा घाल ना. बाकीचे नको काय जा. अरे भाऊ कॉमेडी व्हिडिओ त्याला आठवणी आपली. अरे ब्लॉग ब्लॉग बनवतो तो मा भार वय का सिंधू दावाडे. पुढे पुढे गेली देऊ आमदार दावाडे क्रांतिकारी तो क्रांतिकारी संडास साफ करणार क्रांतिकारी. तो कोणाबरोबर जेलमध्ये गेलता भाई कोणाच नाव बोलला संजय दत्त बरोबर तर जेलमध्ये होता तो काय बोललो मी संजय दत्त भाऊ संजय दत्त काय नाही. भाऊ किती मटन घेतो? म्या मर्डर नाही केलं डायरेक्ट हाफ मर्डर काऊन की गलतीने तो गज मारला. माझ्या घरचं काम चालू होतं त्या हे बार राहतात ना रेजे बार त्यानं असं केला पुरा हात फाटला कडे. त्या जण माय त्याची माय अरे आता एरोडा जेलाला त्याचं हे ना रे भाई जमा डोकी होती ना लायकी काय म्हणते त्यानं माय एका डावात तोंडावर मुता लागत होता पण लग्न करतो काय आता? बहारो फूल बरसाओ. मोहित कुठे? गाड्यावर ध्यान ठेवलं काय? तू एकटा झाला मग? जनरलचं तिकीट नाही तू स्लीपर मध्ये बसलाय. स्लीपर नाही जनरलच आहे भाऊ. हा? सोबत कोण? दोघे आमच्या हँडशम रोशन भाऊ फक्त मला पॉवर बँक द्यायला आले. फक्त पॉवर बँक.
थँक्स यार. बंद कर ना, मला बोलू दे. गोष्ट वेगळी ते. अच्छा प्रायव्हेट बोलत आहे. ठीक आहे बंद करतो. अकेले अकेले मजे नहीं लेने दूंगा, मुझे भी चाहिए. आम्ही आता चालू झोपेतून उठलोय म्हणून तोंडाने दाखवू शकत. तोंड जर पाहिले तुम्ही ना तर तुम्ही ब्लॉक कट करून टाकशाल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आता पहिले रूमवर जातो प्रथमेशच्या. त्यानंतर तिथं पॅकिंग वगैरे म्हणजे बॅग वगैरे ठेवून आवर सावर करतो आणि मग वे टू माथेरान. चला तर मग. हे कल्याण आणि हे मुंबई शहर. आज जर तुम्ही नाही ना थोडंसं नोटीस केलं ना, थोडंसं नोटीस करा. आम्ही सगळे 1x मध्ये चालतोय, पण जर तुम्ही पुढच्या लोकांना नोटीस केलं ना तर काही 2x मध्ये चालताय, काहीतरी 1.5x मध्ये चालताय. पुढच्या लोकांचं जरा फास्ट फॉरवर्डिंग चालू आहे बरं का. आमचं 1xच चालू आहे कारण आम्ही अजून बी गुंगीत आहे. पोरांले फोन लावून चालू आहे, पोरांले झोपेतून उठवतोय. पोरं झोपेतून उठ ना. मी काय म्हणतो मागे पाहणार पोरांनो. तिसरा गडी दारात येतोय. तो गार करायला गेला. मजाक नाही होते ना. ब्लॉग पाहिला ना तोला घोडे लावलं बरं का डायरेक्ट. काय मी बोलता करे मध्ये. आता बाकीचे पोरं पण येत आहे. ते आले की पोरं भेटल्यावर भेटूया आणि मग पुढचा प्रवास सुरू.